ट्रान्सपोर्ट पुण्याचं वीक आहे. रॅश ड्रायव्हिंग पूर्वीही होता, आत्ताही आहे. रस्त्यावर चालणाऱ्या लोकांचा कोणी विचार करत नाहीये, हे जास्त दिसून येतं आजकाल. हे एकमेव शहर आहे भारतामध्ये ज्याच्यामध्ये अर्बन स्प्रॉल्स म्हणजे शहर एकदम वेगानं वाढलेलं आहे. ती एवढ्या वेगाने इन्फ्रास्ट्रक्चर नाही वाढू शकत. तर की 20 किलोमीटर प्रति तासावरून आपण 26.8 किलोमीटर प्रति तासावर आलो. हा 6 ते 7 किलोमीटरचा फरक कागदावर खरंच खूप मोठा वाटतोय. पण पुणेकरांचं अजूनही असं म्हणणं आहे की आम्हाला ऑन रोड तो अजूनही जाणवत नाही. 6.8 किलोमीटर ज्याला पूर्वी साधारण 30 मिनटं लागत होते, आता लोक 15 मिनिटात या रोडने जातात. पुण्यामध्ये साधारण 734 मिसिंग लिंक्स आहेत. रस्त्यावरची कामं सुरू व्हायलाच वर्षानुवर्ष जात आहेत. जसं की नवले ब्रिज असेल, खराडी जकात नाका असेल किंवा नॉर्थ मेन रोड असेल, ह्या सगळ्या रस्त्यांची कामं अजून सुद्धा आपल्याला पेंडिंग दिसतात. मग इथे कुठेतरी ट्रॅफिक मॅनेजमेंटचं अपयश आहे असं म्हणता येईल. म्हणजे की बाणे पाषाण लिंक रोड जो आहे त्याला तयार व्हायलाच 34 वर्ष गेली आहेत. मी याच्याशी सहमत नाही आहे की याला विलंब होतोय त्यामुळं अडचणी होतात. त्याच्यावर पुणेकरांचा भयंकर राग आहे. दोष तर आमचा आहे, आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. शहराची वाहतूक सुधारली पाहिजे आणि त्याची जबाबदारी फक्त वाहतूक पोलिसांनी आणि प्रशासनाने घ्यावी. याच्यापेक्षा आता वेगळीकडे बघण्याची गरज आहे असं मला वाटतं. नमस्कार पुणेकर, मी तृप्ती येवले तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते द ट्रू डीप टॉक या आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. पुणे तिथे काय उणे हे आपण हमखास बोलून जातो, पण आजकाल कोणत्या पुणेकराला काही प्रश्न विचारला की काय रे कुठे आहात, तर त्यांचं एकच उत्तर येतं की ट्रॅफिकमध्ये अडकलोय. आणि आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे ज्या विषयाने प्रत्येक पुणेकराचं डोकं आणि वेळ चांगलाच खाल्लेला आहे, ते म्हणजे पुण्यातलं ट्रॅफिक. पण आज फक्त तक्रारी होणार नाही आहेत, तर थेट प्रश्न विचारले जाणार आहेत, ते पण आपल्या पुण्याची वाहतूक व्यवस्था सांभाळणारे पुण्याचे ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस IPS मनोज पाटील सर यांना. तर चला तर मग त्यांचं स्वागत करूयात आणि छान गप्पांना सुरुवात करूयात. नमस्कार. नमस्कार सर, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपल्या पॉडकास्टमध्ये. आज आपण ट्रॅफिक ह्या विषयावर बोलणार आहोत. पुणेकरांचा खूपच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण सारखंच काही ना काहीतरी चालू असतं याविषयी. तर तुम्ही बघायला गेलं तर आता इतके दिवस तुम्ही पोलीस दलात आहात, तुम्ही हा पुण्याचा बदल कसा पाहिला याविषयी तुम्ही काय सांगाल? खरं तर मी अगदी पुणे सायकलिंगचं शहर होतं तेव्हापासून बघितलेलं आहे. 2008 ते 11 मी DCP ट्रॅफिक म्हणून या शहरामध्ये काम करत होतो आणि आता पुन्हा 10-12 वर्षानंतर पुन्हा एकदा ॲडिशनल CP ट्रॅफिक किंवा ॲडिशनल CP म्हणून सुद्धा काम बघतोय. यामध्ये पुण्याच्या वाहतुकीमध्ये होणारे बदल, जसं मी सांगितलं की पूर्वी सायकलिंगचं शहरपासून आता टू व्हीलरचं शहर, भविष्यामध्ये 4 चाकींचं सुद्धा शहर होईल. तर हा सगळा बदल होताना दिसतोय. बरोबर. पूर्वीच्या काळी जी वाहतुकीची परिस्थिती होती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये खूप असा बदल झालेला दिसतोय. बरोबर आहे. इतकं ट्रॅफिक वाढलंय आज रस्त्यांवरती, तर त्याच्याविषयी तुम्ही काय असं सांगाल लोकांना की काय बदल केले पाहिजेत? नाही, एक मात्र पूर्वीपासून एक कॉन्स्टंट आहे, तो म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट. म्हणजे पुण्यामध्ये त्यावेळेला सुद्धा 10-12% इतकेच लोक पब्लिक ट्रान्सपोर्टनं जात होते आणि आज सुद्धा साधारण 11-12% एवढेच लोक पब्लिक ट्रान्सपोर्टनं जाताना दिसत आहेत. शासन याच्याबद्दल अतिशय गंभीर आहे आणि शासनाने आता याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती काम करायला सुरू केलेलं आहे. आपण आता बघितलं असेल की पुण्याचा साधारण आता 33 किलोमीटर मेट्रोचं जाळं आहे. काही दिवसात म्हणजे काही महिन्यात पुढच्या तुम्हाला हे 64 किलोमीटरपर्यंत जाताना दिसेल आणि पुढील 1-2-3 वर्षामध्ये हे 100 किलोमीटरच्या वर जाईल. पुढच्या 5-10 वर्षामध्ये कदाचित 200 किलोमीटर हा एक गोल्डन टप्पा असतो कुठल्याही शहरासाठी. तो टप्पा ओलांडताना पुणे दिसणार आहे आणि जो शिफ्ट आहे तो ट्रान्सपोर्टमधला, पब्लिक ट्रान्सपोर्टचं जे महत्त्व कमी आहे ते वाढवण्यासाठीचा प्रयत्न केला जाताना दिसून येईल तुम्हाला. याबरोबरच आता जे प्रायव्हेटाईज ट्रान्सपोर्ट आहे ज्याच्यामध्ये साधारण 75% आसपास हा जो यूज आहे तो टू व्हीलरचा आहे.
75% वाहनं म्हणजे पुण्यामध्ये तब्बल साधारण 50 ते 55 लाख टू व्हीलर्स सध्या आहे. हा एक मेजर मला वाटतं मधला टप्पा आहे की आपण सायकलिंगच्या शहरापासून एक पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्याच्यामध्ये जास्ती वापरलं जातं म्हणजे 50%च्या पेक्षा जास्ती, हा 50% सुद्धा हा एक इंटरनॅशनल क्रायटेरिया आहे की ज्या शहरामध्ये 50%पेक्षा जास्ती लोक पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतील ते एक सस्टेनेबल ट्रान्सपोर्टचं शहर आहे असं होताना दिसणार आहे. बसेस असतील, बसेसचा वापर कसं वाढवता येईल एवढंच काय तर शेअर्ड ऑटोज, शेअर्ड टॅक्सीज, शेअर्ड प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट ज्याला आपण कारपुलिंग म्हणतो याचा वापर कसा वाढवता येईल. आणि मग तिसरा आहे जो आपण सहजासहजी विसरतो ज्याला म्हणतात IPT म्हणजे ज्याच्यामध्ये रिक्षाज किंवा ओला उबर या ज्या शेअर्ड सर्व्हिसेस आहेत याचा अंतर्भाव हे सुद्धा पब्लिक ट्रान्सपोर्टचं एक साधन आहे. तर तो कसा वाढवता येईल, जास्तीत जास्त लोक प्रायव्हेट बसेसचा सुद्धा कसा वापर करता येईल याच्याकडे आता वाटचाल होताना दिसून येते. सर, डेटा गोळा करताना काही गोष्टींचा आम्ही अभ्यास केला आहे, तर त्या काही चुकत असतील तर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. तर एका रिपोर्टनुसार गेल्या 30 वर्षात पुण्याचं क्षेत्रफळ 332% वाढलं आहे, पण मात्र रस्ते तसेच आहेत. तर मग सांगायचं झालं तर रस्त्यांची स्थिती आता क्रिटिकल कंडिशनला आहे पुण्यातल्या असं बघण्यात येत आहे. तर मग यावर तुम्ही काय सांगाल? नाही, तुम्ही जी आकडेवारी सांगितली ती अगदी बरोबर आहे. म्हणजे 1995ला पुणे फक्त 86 जो डेव्हलप्ड भाग पुण्याचा आहे तो फक्त 86 स्क्वेअर किलोमीटरचा होता. आता पुण्याचा डेव्हलप्ड भाग जवळजवळ 334 ते 335 स्क्वेअर किलोमीटरचा झालेला आहे. दरवर्षी याच्यामध्ये वाढ होते आणि 330%च्या आसपास ग्रोथ झालेली आहे. म्हणजे हे एकमेव शहर आहे भारतामध्ये ज्याच्यामध्ये अर्बन स्प्रॉल्स म्हणजे शहर एकदम वेगानं वाढलेलं आहे एरिया वाईज. आणि या वाढीमुळं अर्थातच जो इन्फ्रास्ट्रक्चरवरती जो स्ट्रेस आलेला आहे त्याचं कारण हेच आहे. परंतु मी अगदी तुम्हाला सांगू शकतो की भारतातील काय जगातील कोणतंही शहर जर एवढ्या वेगानं वाढलं तर एवढ्या वेगाने इन्फ्रास्ट्रक्चर नाही वाढू शकत. म्हणजे रस्ते तेच आहेत. आता तुम्हाला एक कल्पना असेल की रस्त्याची रुंदी करायला आता मर्यादा आहे. म्हणजे आपण शहराच्या मध्यवर्ती रस्ते आता घरं आणि दुकानं पाडून वाढवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता या उपलब्ध रस्त्यांचा कसा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने वापर करता येईल आणि याबरोबरच काही मिसिंग लिंक्स आहेत. जसं लोणावळ्याची मिसिंग लिंक आपण बघितलं ना तर पुण्यामध्ये साधारण 734 मिसिंग लिंक्स आहेत. या कशा डेव्हलप करता येईल आणि मग सध्या पुण्याचं जे ओव्हरऑल क्षेत्र 7% कसं 10-12% नेता येईल यासाठी की प्रशासन, महानगरपालिका, PMRDA हे खूप प्रयत्न करताना दिसतात. हा जो स्ट्रेस आहे हा रॅपिड वाढीमुळे जो झालेला आहे याच्यावरती आता शासन एकदम गंभीरतेने विचार करत आहे. जसं आपण म्हणतो की TOD सारखी पॉलिसी, त्यामुळे आता प्लॅनिंग सुद्धा त्या पद्धतीनं शिफ्ट करण्यात आलेलं आहे. राज्य शासनाने याच्यावरती खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि TOD हा गेम चेंजर असेल असं मला वाटतं भविष्यामध्ये. तर आता आपण बघितलं की पुणे शहर हे झपाट्याने वाढतंय किंवा IT कंपनी यांसारखे भाग आपल्याला जोडले जात आहेत. तर मग हे असं सगळं असताना अशा वेळी फक्त छोटे मोठे सुधारणा करून चालणार आहे का, की रस्त्यांचं रिडिझायनिंग करण्याची वेळ आली आहे असं तुम्हाला वाटतंय का? मी आपल्याला सांगितलं ना की याच्या बाबतीत एकदम मुळापासून जे इश्यूज आहेत ना याच्यावरती आता शासनाने केंद्रित केलेलं आहे लक्ष. रिंग रोड हा पुण्यासाठी आवश्यक असणारा सर्वात मोठा घटक. आता रिंग रोडचं काम सुरू झालंय. आपण जर गुगल मॅपवरती पण बघितलं, गुगल अर्थवरती जरी बघितलं तर आपल्याला जो एक्सप्रेस वे टू सातारा रोड आहे याचं काम तुम्हाला त्याच्यावरती बघता येईल. खरं तर हे काम अतिशय वेगानं सुरू आहे सध्या आणि पुणे शहराला पुढच्या काही वर्षामध्ये एक रिंग रोड मिळेल आणि रिंग रोडचा वापर हा काही बाहेरून येऊन बाहेर जाणारे वाहनं करतात असं नाही आहे फक्त. याचा प्रमाण फक्त 10 ते 15% असतं. पण रिंग रोडचा वापर हे पुणे शहरातीलच लोक 85% करणार आहेत. म्हणजे मला आता वारजावरून जर खराडीला जायचं आहे तर मी बाहेर रिंग रोडला जाणार, मी तिकडून खराडीच्या बाजूनी म्हणजे वाघोलीच्या बाजूनी खराडीकडे येणार. तर याचं प्रमाण वाढताना तुम्हाला दिसणार आहे. या व्यतिरिक्त जसं मी सांगितलं की पुण्यामध्ये साधारण 734 मिसिंग लिंक आहेत. याच्यावरती आता काम सुरू आहे. DP ॲक्विजिशन, DP रस्ते जे DPमध्ये आहेत
ते मिळवणं हे सुद्धा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जी आहे ती रस्त्याचं जे नेटवर्क आहे, याच्यामध्ये ते जिथं बॉटलनेक्स तयार झालेले आहे ते वाईड कसे करता येईल, जे पेडेस्ट्रियन इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नाही आहे ते चांगलं कसं करता येईल, रस्त्यांचा सरफेस हा कसा सुधारता येईल, जंक्शन्स जे आहे ते जंक्शन्स कसे रिडिझाईन करून जॉमेट्रिकली उपयुक्त कसे करता येतील, जे मोठे कॉरिडॉर्स आहे ते कॉरिडॉर इम्प्रूव्हमेंट काही करता येईल का. आणि या व्यतिरिक्त अर्थातच मग जे इन्फ्रास्ट्रक्चर मोठे आहेत ज्याच्यामध्ये फ्लायओव्हर ब्रिजेस असतील, ग्रेड सेपरेटर्स असतील, किंवा आपण बघितलं असेल आता नगर रोड आणि सोलापूर रोडवरती मोठे फ्रीवे सारखे आता रस्ते तयार होणार आहे. म्हणजे खाली रस्ते राहतील, त्याच्यावरती फ्लायओव्हर ब्रिज राहील, त्याच्यावरती मेट्रो राहील. अशा पद्धतीचं सुद्धा प्लॅनिंग आता पुण्यामध्ये येतं आहे. एवढंच काय, त्याचा एक्झिक्युशनला खूप महिने लागणार आहेत अशातलं नाही आहेत. ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट्स अलॉट झालेले आहे. काही दिवसांमध्ये ही कामं सुरू होणार आहेत. तरी त्यामुळे ओव्हरऑल पुण्याचं जे रोड इन्फ्रास्ट्रक्चर आहे याच्यामध्ये सुधारणा तर होताना दिसणारच आहे. पण या व्यतिरिक्त जसं मी सांगितलं की मेट्रो, बसेस, रेल्वेचा सुद्धा वापर कसा पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणून करता येईल, या सगळ्याचाही विचार शासन गंभीरतेने करते. पुणे जेवढ्या वेगानं वाढून आज जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये पुढच्या काही वर्षामध्ये आमूलाग्र बदल होतील. आणि या सगळ्या बदलानंतर पुणे जे सुंदर शहर पूर्वी आहे आणखीन कसं सुंदर होईल यासाठी शासन खूप गंभीरतेने विचार करते. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या ट्रॅफिक मॅनेजमेंटच्या. आता ट्रॅफिक मॅनेजमेंट करताना कधी असं वाटलं का की पोलिसांबाबतीतची भीती संपत चालली आहे? कारण पुण्यात बघायला गेलं तर नियम हा एक मोठा प्रश्न आहे की नियम लोक पाळतायत का, किंवा रॅश ड्रायव्हिंग किंवा रीलच्या नादात जे स्टंट करणं किंवा जे काही गोष्टी चालू आहेत ना त्या बरोबर आहेत का? काय म्हणाल याच्यावरती? नाही, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की लॉलेसनेस दिसती आपल्याला रस्त्यावर. म्हणजे पूर्वी सायकलिंगचं शहर असताना सुद्धा डबल सीट जाणारे लोक होते, आता आम्ही ट्रिपल सीटच्या मागे टू व्हीलरच्या लागतो. रॅश ड्रायव्हिंग पूर्वी होता, आत्ताही आहे. थोडं प्रमाण वाढलं आहे असं निश्चित मी ॲग्री करेन. पण आता आम्ही कारवाईमध्ये सुद्धा वाढ केलेली आहे. म्हणजे तुम्ही जर 2023ची आकडेवारी बघितली असेल तर फक्त 9 लाख जणांवरती केसेस करण्यात आल्या होत्या. 24 आणि 25पर्यंत हा आकडा आता 25 लाखपर्यंत गेलेला आहे. कदाचित पुढच्या कालावधीमध्ये तो वाढणार आहे. AI चा वापर असेल, PTPचा ॲपसारखा वापर करून नागरिकांना याच्यामध्ये सहभागी करून घेणं असेल, याबरोबरच वाहतूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करून ते सॉफ्ट स्किलचा वापर करून कसं लोकांना कन्व्हिन्स करू शकतील, हाही सुद्धा आम्ही वापर करतो आहे. एक असं आहे ना की कोणत्याही शहरामध्ये, म्हणजे आपण पुणेच काय पण जगातील कोणतंही प्रगत शहर जर बघितलं, याच्यामध्ये सर्टॅनिटी ऑफ पनिशमेंट हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. की तुम्ही नियमभंग केला तर तुमच्यावरती कारवाई होणारच. ही सर्टॅनिटी आणण्यासाठी आता पोलीस आयुक्त साहेबांच्या आणि शासनाच्या नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे ITMS सारखी यंत्रणासुद्धा पुण्यात येणार आहे. सो ITMSमध्ये काय असणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला एन्फोर्समेंट जे आहे ते मशीन बेस्ड होणार आहे. म्हणजे कर्मचारी पकडून तुम्हाला कारवाई करण्याच्या ऐवजी तुम्हाला आता मशीन्सकडून कारवाई केली जाईल. आणि मशीन्स खूप ब्रुटल असतील. म्हणजे तुम्ही नियमभंग केला तर तुम्हाला बाबा जा असं म्हणणारे नसणार आहेत. आणि एकदा हे लक्षात आलं लोकांना की कारवाई वाढते, कारवाई सातत्याने होते, कारवाई सर्टनली होते, आणि एकदा मी नियमभंग केला तर माझ्यावर कारवाई होणारच, नियमभंगाचं प्रमाण कमी होण्यामध्ये वेळ लागणार नाही. मला वाटतं ITMS सुरू झाल्यानंतर पुढच्या 6 महिन्यात वर्षभरात तुम्हाला दिसेल की प्रचंड मोठा परिणाम तुम्हाला त्याच्यामुळे दिसणार आहे. आणि मग घाबरावं लागणार आहे. मग त्यावेळेला मग पोलिसाला मी निगोशिएट करीन, पोलिसाला मी काहीतरी घाबरवीन का असं करेल, हा विचार आता नाही करणार. कारवाई नक्की होणार. कारवाईमध्ये वाढ तर आम्ही आता केलेलीच आहे आणि ही वाढ सातत्याने पुढं राहणार आहे. विशेषतः जे मोठे नियमभंग आहे, म्हणजे दारूबंदी किंवा दारू पिऊन गाडी चालवणं, याच्यामध्ये 2021, 22, 23 पेक्षा सध्या 8 पटीनं जास्ती या वर्षातच 25-26मध्ये कारवाई झाली. त्यामुळं जे मोठे नियमभंग आहेत त्याच्यावरती आम्ही आता कॉन्सन्ट्रेट केले. हळूहळू आम्ही इतर
छोटे छोटे नियमभंग आहे याच्यावरती सुद्धा कॉन्सन्ट्रेशन करणार आहे. सुधारणा होईल. तरीही माझं असं म्हणणं आहे की 90% जास्ती पुणेकर वाहतुकीचे नियम पाळतात. ओके. आता आपण एवढं बोलतोय गाड्या, ट्रॅफिक, रस्ते, तर मग रस्त्यावर ज्या गाडी चालवतात ना, तर ते फक्त रस्त्यावर चालणाऱ्या लोकांचाच कोणी विचार करत नाहीये, हे जास्त दिसून येतं आजकाल. कारण रस्त्यावर अतिक्रमण सुद्धा इतकं वाढायला लागलंय ना, की लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांचा विचारच कुठे केला जात नाहीये. हे सगळं त्याच्यातून दिसून येतंय. तर मग वॉकेबल पुणे बनवण्यासाठी आपल्याला काही असे प्लॅन्स आहेत का ठोस, जे वर्कआउट करू शकतो? नाही, अगदी बरोबर आहे. महानगरपालिकेने यावर्षीच्या बजेटमध्ये फुटपाथ आणि पेडेस्ट्रियन इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी भर दिलेला आहे. मी मोठा निधी त्यासाठी दिलेला आहे. आणि मेट्रो स्टेशन जिथे इथे असतील तिथून जे लोक येणार आहेत, आता नवीन मेट्रो लाईन्स पण सुरू होत आहेत, तिथून लोक सेफली कसे चालू शकतील, फुटपाथ जे आहेत ते समतल कसे असतील, म्हणजे फुटपाथला एकदा माणूस वरती गेला की पुन्हा वारंवार जिथे इथे ॲक्सेस किंवा रस्ते असतील तिथे खाली उतरायला लागू नये, अशा पद्धतीचे नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह फुटपाथ्स कसे राहतील याच्यासाठी आता वाहतूक शाखा आणि महानगरपालिका सिरियसली विचार करते. नुकतेच गेल्या 2 दिवसापासून आम्ही एक नवीन पथक निर्माण केलेलं आहे, जे निव्वळ फुटपाथवरती अतिक्रमण करणारे असतील, ऑब्स्ट्रक्शन करणारे असतील, गाड्या लावणारे असतील, यांच्यावरती कारवाईसाठी आता सुरू केलेत. हा प्रयोग झाल्यानंतर पुण्याच्या सर्व रस्त्यांवरती आणि फुटपाथ इन्फ्रास्ट्रक्चरवरती आम्ही कॉन्सन्ट्रेट करून ते कसे क्लिअर राहतील. कारण रस्त्याचा पहिला जर मालक कुणी असेल, की पहिला हक्क कुणाचा असेल, तो पेडेस्ट्रियनचा आहे. वाहनांचा हक्क हा दुसरा आहे. तर पेडेस्ट्रियन हा महत्त्वाचा घटक आहे. तो सेफली, कारण हा महत्त्वाचा जसा आहे तसाच तो व्हल्नरेबल सुद्धा आहे. कारण पुण्यामध्ये जेवढे अपघात होतात, या अपघातामध्ये साधारण 40% अपघात हे पेडेस्ट्रियनचे होत असतात. आणि अपघात कमी करण्यासाठी सुद्धा याचा फायदा आम्हाला होणार आहे. आणि अर्थातच जर लोक फुटपाथवरनं चालायला लागले तर वाहनांना सुद्धा जागा मिळणार आहे. वाहनांचा थोडा जो काही त्याच्यामुळे अडथळा होतो तो सुद्धा क्लिअर होणार आहे. तर हा दृष्टिकोन ठेवून आता वाटचाल आम्ही सुरू केलेली आहे. आता मगाशच्या चर्चेत आपण जसं म्हणालो की पुणेकर नियम पाळतात किंवा नाही पाळत त्या गोष्टी, तर हे नियम सुधारण्यासाठी तुम्ही म्हणालात की मशीनचा उपयोग होणार आहे. तर हीच खूप मोठी चर्चा आज पुण्यात चालू आहे की AI कॅमेराचा उपयोग आपण करणार आहोत. 99% चलन्स हे AI कॅमेरा थ्रू करण्यात येणार आहेत. पण आता पुणेकरांचा असाच प्रश्न आहे की हे जे AI कॅमेरा वगैरे आपण आणतोय त्यांनी खरंच शिस्त लागणार आहे, की मग पोलिसांना एक मशीन मिळतंय चलन हे करायला? आता याच्यामध्ये जर मशीन आली ना तर पोलिसांचा संबंधच राहणार नाही. ते मशीनच चलान करणार आहे. सो त्याच्यामध्ये पोलिसांचा काही स्वार्थ असायचा संबंधच नाही. परंतु एक डिटरन्स असतं. मी म्हटलं ना जसं मगाशी सर्टॅनिटी ऑफ पनिशमेंट, की मी नियम मग सिग्नल तोडला तर मला शिक्षा होणार आहे. ते वरती कॅमेरा आहेत, तो कुणाची दयामाया गय करत नाहीये. ॲटोमॅटिक लोक नियम पाळायला लागतात. आम्ही हाच प्रयोग फर्ग्युसन कॉलेज रोडवरती केला होता. आणि तिथं असं लक्षात आलं की ज्या पॅचमध्ये आम्ही ते कॅमेराज लावले तिथं गाड्या थांबणं बंद झालं. तिथे एक पार्किंग आहे महानगरपालिकेचं. ते पार्किंग पूर्वी मोकळं चालायचं, ते भरायला लागलं, पूर्ण भरायला लागलं. तर ते त्याच्यापेक्षा जास्ती गाड्या तिथे यायला लागल्या. लोक नियम पाळतात. सर्टॅनिटी आणि क्रेडिबिलिटी एन्फोर्समेंटची ही खूप गरजेची आहे. हेच ड्रायव्हर पुण्याचे ज्यावेळेला बाहेर मुंबईला जातात, बँगलोरला जातात, एवढंच काय बाहेरच्या देशातही जातात, हे सगळे नियम पाळतात. एकदा सर्टॅनिटी आली की मला वाटतं या गोष्टी विल बी टेकन केअर ऑफ. नियमभंगाचं प्रमाण ॲटोमॅटिकली कमी होतं. डिटरन्स हा मेजर फॅक्टर आहे. त्यामुळे मला वाटतं की उलट 99% फाईन ज्या वेळेला मशीन्स करायला लागतील त्यावेळेला चलांचं प्रमाण कमी होईल. अच्छा, आता आपण कॅमेराज बसवतोय खरं, पण हे कितीही ॲडव्हान्स टेक्निक जरी असलं तरी ते शेवटी मशीनच आहे. ते प्रत्येक वेळी करेक्ट डिटेक्ट करेल असं नाही म्हणता येणार आपल्याला खरं. तर मग अशा वेळी जर मराठी किंवा हिंदी किंवा धूळ असलेली जर नंबर प्लेट दिसली त्याला आणि ते कन्फ्यूज झालं आणि चुकून चलन बसलं, तर मग अशा वेळी नागरिकांनी काय करायचं? एकतर कॅमेरा चुकतील याची पॉसिबिलिटी 0.001% आहे. खूप कमी याच्यामध्ये. ह्याचे सगळे फॅक्टर्स त्याच्यामध्ये कन्सिडर केले जातात. तर त्याच्यामुळे
चुकण्याचं प्रमाण हे कमी राहतं. आम्ही ज्यावेळेला हा प्रयोग केला AIचा त्यावेळेला असं दिसलं की खूप कमी अडचणी आम्हाला दिसून आल्या. म्हणजे बघा एखादी गाडी नो पार्किंगमध्ये थांबलेली आहे तर AI कॅमेरा बघताना वेगळ्या अँगलनं बघतं. म्हणजे समजा माझ्या गाडीवरती आम्ही AI कॅमेरेज लावले तर त्याला पुढे एक कॅमेरा होता, मागे एक कॅमेरा होता. सो वेन दॅट व्हेकल मूव्ज तर वाहनाला कळतं त्या की ही माझी गाडी मूव्ह होते. ओके. पुढच्या कॅमेऱ्यात ती गाडी आली, ती थांबलेली दिसली आणि गाडी पुढे गेल्यानंतर त्या 5-10 सेकंदानंतर पुन्हा मागच्या कॅमेऱ्याने ती गाडी बघितली तर ते हा निर्णय घेते की ही गाडी इथं स्टेशनरी आहे. त्यामुळे एखादी गाडी पॅरलली चालू आहे आणि या कॅमेऱ्यामध्ये दिसेल असं नाही आहे. सो हे सगळे जे पॉसिबिलिटीज असतात या कॅमेऱ्यामध्ये घेतलेल्या असतात. तरी परंतु चलान येतं म्हणजे नॉर्मली पोलिसांनी चलान केलं काय आणि मशीननी चलान केलं काय, अपील हे असतंच. आणि हे अपील मात्र कॅमेरा नाही करणार, हे अपील पोलीस करतील. ओके. त्यामुळे याचं सेकंड अपील तुम्ही इमिजिएटली आत्तासुद्धा तुमच्याकडे PTP ॲप असेल आणि तुमच्यावरती एखादा चुकीचं चलान असेल, आपण इमिजिएटली त्याच्यावरती तुमचा ग्रीव्हन्स रेज करू शकता आणि मग पोलीस टीम त्या ठिकाणी सिनियर पोलीस अधिकाऱ्यांची टीम थांबून त्याची शहानिशा करतं आणि तुमची चूक नसेल तर आम्ही ते चलान ड्रॉपसुद्धा करतो. अच्छा. तर त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. PTP ॲप डाउनलोड करा, त्याच्यामधून तुम्ही ग्रीव्हन्स लॉज करू शकता आणि चुकीचा दंड असेल तर मग मात्र निश्चितच पोलीस कन्सिडर करतील. या व्यतिरिक्त फायनल जो प्लॅटफॉर्म आहे तो कोर्टाकडे आहे. कोर्टसुद्धा एव्हिडन्स बघूनच कारवाई करतं. परंतु मला वाटतं तिथेपर्यंत जाण्याची आवश्यकता लागणार नाही. आता हा सगळा डेटा बघताना आत्ताच गाजलेला एक विषय म्हणजे गुगलसोबत आपण केलेला प्रोजेक्ट जो ट्रॅफिक वेअर प्रोजेक्ट होता. त्यात असं दिसतं की 20 किलोमीटर प्रति तासावरून आपण 26.8 किलोमीटर प्रति तासावर आलो आहे. हा 6 ते 7 किलोमीटरचा फरक कागदावर खरंच खूप मोठा वाटतो आहे. पण पुणेकरांचं अजूनही असं म्हणणं आहे की आम्हाला ऑन रोड तो अजूनही जाणवत नाही आहे. मग ह्यावर तुम्ही काय सांगाल? नाही, याच्यामध्ये असं आहे की जो पहिला 20 किलोमीटरचा जो डेटा होता ना तो टॉमटॉमचा होता ओके. आणि टॉमटॉमच्या डेट्यामध्ये पुण्याचे 2500 किलोमीटर हे सर्व रस्ते घेतलेले आहेत. आपण गुगलसोबत जो ट्रॅफिक वेअर प्रोजेक्ट करतोय याच्यामध्ये आपण 1050 किलोमीटर घेतलेले आहे. ओके. त्याच्यामुळे याच्यामध्ये छोटे रस्ते नाही आहेत, त्यामुळे तो स्पीड 26 आहे. पण तुम्ही जर एकच बेस पकडला तर तो जो आहे तो टॉमटॉमचा आणि टॉमटॉमचाच डेटा कम्पेअर केला तर तो पूर्वी साधारण 19.5 होता, ओके. तो वाढून 20-21 पर्यंत आता झालेला आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा जो आम्ही 25 सुरुवात केली होती ट्रॅफिक वेअरमध्ये तो 26 पर्यंत झालेला आहे. ओके. आता हे बदल असे असतात ना की एका किलोमीटरचे बदल हाच मोठी अडचण आहे की लोकांना पॉझिटिव्ह चेंजेस इमिजिएटली कळत नाही. मी ट्रॅफिकमध्ये अडकलो ना ते लक्षात राहतं. मी आज लवकर गेलो तर लोक म्हणतात नाही ठीक आहे आज काहीतरी मोकळा असेल, पण ते बदल कळत नाही. आता मला एक सांगा, आपण गणेशखिंड रोड आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. गणेशखिंड रोडला आयदर बाणेर रोडनं तुम्ही बाणेर फाट्यावरनं निघाला किंवा तुम्ही ब्रेमेन चौक म्हणजे जो औंधकडून येणारा रस्ता आहे त्या दोन्ही रस्त्याने निघाला, विद्यापीठ चौकात आला, पुढे सिमला चौक, संचेती चौक आणि RTO पर्यंत जात असेल. 6.8 किलोमीटरचा हा रस्ता आहे. याच्यामध्ये पूर्वी तुम्हाला जायला जो वेळ लागायचा त्याच्यापेक्षा आता 50% स्पीड जास्ती वाढलेला आहे. या पॅचमध्ये आता सिग्नलच नाही आहे. म्हणजे तुम्ही जर बाणेर फाट्याकडून निघाला बाणेर रोडवरनं तर पूर्वी अभिमानश्रीला एक सिग्नल होता, विद्यापीठामध्ये दुसरा सिग्नल होता, पुढे सेनापती बापट रोडला तिसरा होता, चौथा तुमचा जो सिग्नल होता तो भोसलेनगरला होता, 5वा सेंट्रल मॉलला होता, 6वा तुमचा सिग्नल सिमलाला होता, 7वा संचेतीला होता आणि मग तिथून पुढे जात होता. आज या रस्त्यावरती एक सुद्धा सिग्नल नाही आहे. याच्यातला फक्त 1 किलोमीटरचा भाग हा फ्लायओव्हर ब्रिजचा जर सोडला तर मधले सगळे सिग्नल आता बंद झालेले आहेत. याच्यामुळे तिथला वाहतुकीचा स्पीड हा डबल झालेला आहे. पूर्वी तुम्ही नगर रोडला गुंजन थिएटरपासून जर तुम्ही वाघोलीच्या दिशेने जर जात असाल तर आता गुंजनवरनं निघाला थोडासा शास्त्रीनगर, त्याच्यानंतर जे पुढचे सिग्नल आहेत म्हणजे पहिला सिग्नल होता वडगाव शेरीचा, दुसरा सिग्नल होता विमाननगरचा जे फिनिक्स मॉलच्या इथं, त्याच्या पुढे
एक सोमनाथ नगरचा सिग्नल होता, त्यात टाटा गार्डन सिग्नल होता, चंदन नगर सिग्नल होता, खराडी बायपास सिग्नल होता आणि मग खाली दर्गा सिग्नल होता. आता हे सगळे सिग्नल गेलेले आहेत. हाच 6.8 किलोमीटर ज्याला पूर्वी साधारण 30 मिनिटं लागत होते, आता लोक 15 मिनिटात या रोडने जातात. सोलापूर रोडमध्ये सुद्धा भैरोबा नाल्यापासून तुम्ही 15 नंबर म्हणजे मांजरीकडे जाणारा जो रस्ता आहे, याच्यातले आपण बरेचसे सिग्नल कमी केलेले आहेत, बरेचसे सिग्नल फास्ट केलेले आहेत, हे सर्व सिग्नल सिन्क्रोनाइज केलेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरचा सुद्धा स्पीड हा पूर्वी साधारण 30 मिनिटं लागत होते, ते आता 14-15 मिनिटात आहे. काय होतं की पॉझिटिव्ह चेंज झालेला पटकन लक्षात येत नाही. असे अनेक रस्ते मी तुम्हाला पुण्यामध्ये सांगू शकतो की ज्याच्यामध्ये वाहतुकीचा स्पीड वाढलेला आहे. सायकल शर्यतीच्या काळात जे रस्ते झाले, रस्त्याचा सरफेस सुधारला, त्याच्यामुळे वाहतुकीचा स्पीड बराचसा फरक पडलेला आहे. आणि रस्त्याचा सरफेस आणि रस्त्याचा ॲव्हरेज ट्रॅफिक स्पीड हे एकमेकाशी खूप निगडीत आहे. म्हणजे रस्त्याचा सरफेस चांगला असेल आणि रस्त्याचा सरफेस खराब असेल तर वाहतुकीच्या स्पीडमध्ये डबलचा परिणाम होतो. म्हणजे सरासरी 15 किलोमीटरनं जाणारी गाडी चांगला सरफेस असेल तर सरासरी 30 किलोमीटरच्या स्पीडनं जाते. आपण बघतो पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला खड्डे होतात किंवा वॉटर लॉगिंग होतं, शहरामध्ये वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी चांगले रस्ते असताना निघून जाते. म्हणजे विद्यापीठ चौकामध्ये लोकांनी बघितलं असेल, अनेक ठिकाणी आपण अनुभव घेतला असेल. रोड सरफेस आता चांगला करण्यात आलेला आहे. महानगरपालिका, वाहतूक पोलीस प्रत्येक ठिकाणी याच्यावरती विचार करतात. आम्ही विचार करतो 99% लोकांचा, की ज्या लोकांना स्ट्रेट जायचं असतं तर त्याला 1-2% लोक ज्यांना राईट टर्न घ्यायचा असतो, त्यात राईट टर्न घेण्यासाठी त्याच्या सगळ्यांना थांबवण्यापेक्षा जे राईट टर्न घेणारे त्यांनी थोडं पुढं जावं, 500 मीटर जाऊन परत यावं. बजेट, इकॉनॉमिक्स, पोल्युशन, पेट्रोल तेवढंच काय, त्याच्यापेक्षा खूप मोठी बचत होते. बरोबर सर. आत्ताच तुम्ही सिग्नल्स आणि वाहतूक व्यवस्था सुधारते यांच्याबद्दल सांगितलं. पण आपल्याकडे असे काही एरिया आहेत ज्यांना आपण हायटेक सिटी म्हणतो. फॉर एक्झाम्पल बाणेर असेल, हिंजवडी असेल किंवा मगरपट्टा सिटी असेल, ह्या सगळ्या एरियाजला आपण हायटेक सिटी म्हणतो. पण सर या एरियामध्ये ना ट्रॅफिकचा इतका लोकांना त्रास होतोय की तर तुम्ही याचं मॅनेजमेंट करत असताना तुम्ही काय फेस करता? नाही, आपण म्हणता ते बरोबर आहे. सध्या हिंजवडीला जाण्यासाठी लोकांना त्रास होतो. आता मेट्रो सर्व्हिस त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एकदम बदल दिसायला लागेल की जे लोक कार घेऊन पूर्वी जात होते त्यांना आता कन्व्हिनियंट वाटेल की मेट्रोचा वापर करणं. मेट्रो, महामेट्रो, टाटा मेट्रो या सर्व्हिसेस खूप वर्ल्ड स्टँडर्डच्या आहेत असं मला प्रत्येकाला सांगता येईल. तुम्ही निश्चित त्याचा वापर जर केला तर त्याच्यामुळे तुम्ही लवकर तर पोचालच, पण त्याच्याबरोबर तुमचा वेळही वाचेल, पोल्युशनही होणार नाही, गाडीचं खर्चही वाचेल आणि शहराचं ट्रॅफिकसुद्धा सुधारेल. आता नवले ब्रिजपासून जे लोक हिंजवडीकडे जात होते, आम्ही सकाळच्या वेळेला ट्रक्स थोडेसे मर्यादा आणलेले आहे, त्यामुळे हा कॉम्पोनंट बाजूला गेल्यामुळं स्पीडसुद्धा वाढलेला आहे. आणि मग छोटे छोटे जे ट्रॅफिक जॅम्स होत होते त्याच्यावरती सुद्धा उपाययोजना या रस्त्यावरती केलेली. मला वाटतं सुधारणा होते. वाहनांची संख्या एवढ्या जास्ती पटीत वाढून सुद्धा वाहतुकीमध्ये सुधारणा होते. म्हणजे मागच्या वर्षी 72 लाख वाहनापासून आता 78 लाख वाहनं झालेत पुण्यातले, तरीसुद्धा वाहतुकीचा स्पीड थोडा का होईना वाढतोय. ही पॉझिटिव्ह बाब आहे, आशादायी आहे असं मला वाटतं. ऑफिस टाईमच्या वेळेत आपण असं बघतो की तासनतास लोक रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये अडकलेले दिसत आहेत. तर मग अशामध्ये एक प्रश्न उपस्थित होतोय की IT कंपन्यांनी जर ऑफिस टायमिंगमध्ये चेंजेस केले तर ह्या गोष्टी कुठेतरी सुधारताना दिसून येतील का? किंवा अशा काही कंपन्यांनी तुम्हाला सहकार्य केलंय का? किंवा नसेलही केलं तर मग त्याची कारणं काय आहेत? शहराची वाहतूक सुधारली पाहिजे आणि त्याची जबाबदारी फक्त वाहतूक पोलिसांनी आणि प्रशासनाने घ्यावी. याच्यापेक्षा आता वेगळीकडे बघण्याची गरज आहे असं मला वाटतं. शहरातला प्रत्येक नागरिक हा याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो. म्हणजे ट्रॅव्हल डिमांड मॅनेजमेंट असं सांगतं की सकाळी 9 ते 12 आणि संध्याकाळी साधारण 4:30-5 ते 8 शहरामध्ये जो वाहतुकीचा व्हॉल्यूम असतो तो साधारण सरासरी 30 लाख वाहनांवरून पर्यंत जो असतो तो दुपारच्या वेळेला 12-15 लाखापर्यंत जातो.
रात्रीच्या वेळेला तो आणखीन कमी होतो. लोक आपला ट्रॅव्हल प्लॅन बदलू शकतील का? कंपन्या त्यांचे टायमिंग चेंज करू शकतील का? शहरात दिवसाचे साधारण 24 तास आहे, या 24 तासामधले 6 तास सोडून आपण ट्रॅफिकमध्ये प्रवास करू शकतो का? याचा प्लॅन जर सगळ्यांनी केला तर खूप सुधारणा होताना दिसून येणार आहे. कंपन्यांचे टायमिंग जर सकाळी 8 वाजता सुरू होऊन दुपारी 4 वाजता संपले, त्यांचेच लोक लवकर पोचतील, त्यांच्या सगळ्यांचा वेळ वाचेल, त्यांची एफिशियन्सी वाचेल. कंपन्यांनी जर पब्लिक ट्रान्सपोर्टला प्रमोट करायचं ठरवलं की जो कोणी मेट्रोनं येईल, जो कोणी बसनं येईल, जो कोणी कंपनीच्या बसनं येईल, त्याला आम्ही इन्सेंटिव्हाइज करणार आहे. जे कोणी लोक कार पुलिंग करतील त्याला आम्ही इन्सेंटिव्हाइज करणार आहे. आमच्याकडचे लोक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत, तर जे नियम चांगले पाळतात, ज्यांच्याविरुद्ध एक सुद्धा पेंडिंग चलान नाही आहे, त्याचा आम्ही सत्कार करू. मला वाटतं एक कल्चर आणण्याची गरज आहे, सगळ्यांचा सहभाग होण्याची गरज आहे. आणि कंपन्यांबरोबर प्रत्येक नागरिकाने जर विचार केला ना की मला खरंच याच वेळेला निघायला पाहिजे का, म्हणजे हे शहरासाठी नाही, तुम्हाला कुठेही ट्रॅव्हल करायचं आहे, तुम्हाला इथून मुंबईला जायचं आहे आणि तुम्ही सकाळी 9 वाजता जर निघत असाल तर मी 12 वाजता निघू शकतो का? आणि जर शक्य असेल तर 12 वाजता निघाला तर माझा सरळ सरळ 1.25 ते 1.5 तास माझा वाचणार आहे. माझं डिझेल वाचणार आहे, पेट्रोल वाचणार आहे, पोल्युशन मी कमी करणार आहे, पैसे वाचणार आहेत. तर त्यामुळे ट्रॅव्हल प्लॅन करता येईल का? ऑफिसचे टायमिंग्स बदलता येतील का? पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर वाढवता येईल का? नियमभंग जे करतायत ते नियमभंग कमी करता येईल का? याच्याबद्दल प्रत्येकाने विचार केला तर शहराला याचा फायदा होणार आहे. सगळ्यांनी याचा विचार करावा अशी विनंती आहे. बरोबर आहे. जसं आपण आत्ता बोललो की ट्रॅफिक मॅनेजमेंट ही फक्त तुमचीच जबाबदारी नाही आहे, तिथे नागरिकांनी सुद्धा तितकीच साथ दिली तर खूप गोष्टी इझिली सॉल्व्ह होतील असं म्हणायला हरकत नाही आहे. तर ह्याच सगळ्यात हे सुद्धा बघितलं जातं की काही संस्थांमधील शिक्षकांचे इन्शुरन्स पेंडिंग असतात. सो मग ते 100% भरून घेण्यासाठी पोलिसांनी काही विचार केला? नाही, आम्ही आता नुकतीच IT कंपन्याच्या सर्व मॅनेजमेंटशी आम्ही चर्चा केली, त्यांनाही आवाहन केलं. आता शैक्षणिक वर्ष नव्यानं सुरू होतं आहे, 9 तारखेला त्यांच्याबरोबर सुद्धा बैठक आहे. आम्ही सगळ्या शाळांना, प्रिन्सिपल्सना आवाहन करणार आहे की आपण सुद्धा याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. आपण नियमभंग करणाऱ्या लोकांच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे की हां, एखादा दुसरा नियमभंग झाला तर मी समजू शकतो, पण जो दारू पिऊन गाडी चालवतो, जो माणूस ज्याच्याविरुद्ध 10-10, 15-15 चलान पेंडिंग आहेत, तर याला एक समाज म्हणून सुद्धा आपल्याला काय करता येईल का? शाळांमधले मुलं आहेत, मुलांच्यामध्ये खूप ताकद आहे की या मुलांना जर आपण नैतिकतेचे धडे किंवा वाहतूक शिस्ती संदर्भात सांगितलं तर हे मुलंच त्यांच्या पेरेंट्सला कंट्रोल करतील की बाबा तुम्ही सिग्नल तोडू नका, हे बरोबर नाही आहे. एक कल्चर आणण्याची गरज आहे, एक इथिकल एज्युकेशनची गरज आहे आणि सहभाग, म्हणजे फक्त दुसऱ्याला दोष तर आमचा आहे, आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय, मी असं नाही म्हणणार, पण फक्त मी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा माझ्यामध्ये काही सुधारणा करता येईल का याचा विचार जर सगळ्यांनी केला आणि जे काही चुकतंय ते फक्त किंवा मी नियमभंग थांबवायला पाहिजे कारण कुणीतरी मला पकडेल, कुणीतरी दंड करेल, याच्या पुढे जाऊन एकतर नीतिमत्तेनं मला गरजेचं आहे की मी सेफ वाहन चालवलं पाहिजे, माझ्यामुळे कुणाला तर धोका होईल. एक शहर म्हणून माझी जबाबदारी आहे की या शहराची इमेज चांगली होण्यासाठी, या शहराचं जो परसेप्शन लोकांना आहे ते चांगलं करण्यासाठी सिटी बिल्डिंगसाठी मी काय करू शकतो का? प्रत्येकानं हा विचार केला तर सुधारणा निश्चित होताना दिसेल. एकत्र मिळून काम केलं तर नक्कीच नक्कीच खूप वर्कआउट होईल. जसं आपण IT इंडस्ट्रीज म्हणतोय किंवा आता ह्या शिक्षण संस्था, ह्यांना असं जर आपण अप्रोच करू शकत असू आणि त्यांनी त्यांच्यात बदल केले, तसंच त्यांच्याकडे बघून इतर लोक सुद्धा बदल करायला लागतील असं मला वाटतं. हो, अगदी बरोबर आहे. जसं PTP ॲप आम्ही डाउनलोड केलं होतं, तर PTP ॲप जवळजवळ पुण्यातले 2 लाख नागरिक वापरतात आणि मला खूप आनंद आहे हे सांगताना की जे लोक PTP ॲपचा वापर करतायत त्यांचं नियमभंगाचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे ज्यावेळेला मी दुसऱ्याचा व्हायोलेशन कळवतो त्यावेळेला मलाच एक जबाबदारी येते. सो या माध्यमातून आपण 2 लाख लोकांमध्ये सुधारणा घडवू शकलो. अशा छोट्या छोट्या विचारांनी शाळांमध्ये एज्युकेशन दिलं गेलं,
की ज्याला आपण म्हणतो ना की एक सिविक सेन्स सुधारण्यासाठी प्रत्येकाने सहभाग घेतलाय तर खूप फरक पडतो. मुंबईमध्ये तुम्ही गेला, तुम्ही जर एखादा लेन कट केला हम्म. तर तिथं पोलीस येत नाहीत की तुम्हाला दंड करायला. तो टॅक्सीवाला, शेजारचा कारवाला तुमच्याकडे फक्त बघतो आणि म्हणतो काय आहे. तर असं आपण विचारायला लागलो एकमेकाला. आपण सगळ्यांनी सहभाग घेतला थोडं पॉझिटिव्हली. अर्थात याच्यातून कोणाला क्रिटिसाइज करणं किंवा हे नाही, ज्या काही चुका होत असतील त्या कशा सुधारता येईल याच्यासाठी सगळ्यांनी विचार केला. गाडीमध्ये बसणाऱ्या लोकांनी ड्रायव्हरला सांगितले की बाबा हळू चालव, तू हे योग्य नाही केलं. ज्याच्यावरती कंट्रोल आहे त्या सगळ्यांनी जर ठरवलं तर बदल व्हायला वेळ नाही लागणार. फक्त कारवाई करून आणि त्याच्यावरती बंधनं लादून लायसन्स कॅन्सलेशन हाच एकमेव मार्ग नाही आहे. पॉझिटिव्ह खूप मार्ग आहेत, त्याचा अवलंब करणं ही काळाची गरज आहे. गरज आहे असं मला वाटतंय. त्याच्यातून खूप सुधारणा होते. नक्कीच. बरोबर. करंट सिच्युएशन बघता सर तुम्ही प्लॅन्स तर देताय, पण रस्त्यावरची कामं सुरू व्हायलाच वर्षानुवर्ष जात आहेत. जसं की नवले ब्रिज असेल, खराडी जकात नाका असेल किंवा नॉर्थ मेन रोड असेल, ह्या सगळ्या रस्त्यांची कामं अजून सुद्धा आपल्याला पेंडिंग दिसत आहेत. आणि हद्द म्हणजे की बाणेर पाषाण लिंक रोड जो आहे त्याला तयार व्हायलाच 34 वर्ष गेली आहेत असं दिसतंय. पण मग तुम्ही जरी वेळेत प्लॅन्स दिले तरी सरकारी यंत्रणा जी आहे ती कुठेतरी कमी पडतीये का? मग हे अंमलात आणायला काय वाटतं आणि याच्यावर? पहिलं तर कामं वाहतूक पोलिसांकडून दिली जात नाहीत. आपल्याकडे सक्षम अशा यंत्रणा आहेत. म्हणजे पुण्यामध्ये 9 प्लॅनिंग अथॉरिटीज आहे, ज्याच्यामध्ये PMRDA, महानगरपालिका, बऱ्याच अथॉरिटीज यामध्ये आहेत. या व्यतिरिक्त बरेचसे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट्स आहेत, बरेचसे पब्लिक वर्क डिपार्टमेंट जसे असतात की रोड्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर करणारे, या संस्था बऱ्याच मोठ्या प्रमाणात ते कामं करतात. MSRD सारखी संस्था आहे जे पुण्याचा रिंग रोड करते. यासुद्धा MSIDC आता नवीन आलेले, यासुद्धा यामध्ये काम करतात. काय आहे, पूर्वी असं होत होतं की पटकन प्लॅन करायचं आणि एक्झिक्युशन करायचं. आता याच्या पुढे जाऊन डेटा ॲनालिसिस, लाईव्ह डेटा, ओडीज याचा खूप वापर आता अलीकडच्या काळात खूप वाढलेला आहे. हे गरजेचं आहे. मला वाटतं योग्य डेटाच्या आधारे प्रॉपर सोल्युशन जर काढलं तर त्याचे रिलीफ्स पण प्रॉपर मिळतात. म्हणजे फक्त फ्लायओव्हर ब्रिज मी आज या चौकातून त्या चौकात जाण्यासाठी जर केला आणि भविष्यात त्याचा जर फायदा होत नसेल तर तेही योग्य नाही. इंजिनिअरिंग लॅक्युना कसं राहणार नाही, योग्य ठिकाणी माझा फ्लायओव्हर ब्रिज कसा होईल, त्या फ्लायओव्हर ब्रिजची रुंदी योग्य कशी असेल, त्याचे ॲप्रोचेस कसे व्यवस्थित असेल, या सगळ्या सायंटिफिक आणि ट्रॅफिक अँड ट्रान्सपोर्टेशन मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर प्लॅनला थोडा उशीर झाला तरी काही हरकत नाही, पण तो असा झाला पाहिजे की जो पुढच्या काळामध्ये 100 वर्षापर्यंत तो टिकणारा असला पाहिजे. प्रोजेक्ट सुरू होण्यामध्ये हे एक महत्त्वाचा फॅक्टर असतो. परंतु आत्ता जर आपण बघितलं तर बरेचसे प्रोजेक्ट्स सुरूसुद्धा झालेले आहेत. जसं रिंग रोडचा प्रोजेक्ट असेल, अहिल्यानगर रस्त्याचा प्रोजेक्ट असेल, सोलापूर रस्त्याचा प्रोजेक्ट असेल, हे काही कालावधीमध्ये आता सुरू होत आहेत. मेट्रोची कामं खूप मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. मी याच्याशी सहमत नाही आहे की याला विलंब होतो आहे त्यामुळं अडचणी होतात. सगळ्यात मोठी अडचण आहे की शहराचं जे नेटवर्क आहे किंवा शहराचं ओव्हरऑल अर्बन स्प्रॉल झाल्यामुळे एरिया आहे हा अतिशय वेगानं वाढला होता. तो वाढू नये याच्यासाठी आता TOD माध्यमातून विचार केला जातो आहे. TODमध्ये व्हर्टिकल डेव्हलपमेंटला आपण पुश करतो आणि मग हॉरिझॉन्टल जे अर्बन स्प्रॉल्स वाढत आहेत ते कमी होताना दिसतील. त्यामुळे जसं शहर उभं होत राहील तसा आपल्याला वेळ मिळेल की खालचं इन्फ्रास्ट्रक्चर अधिक सुंदर करणं. आपण जर मुंबई शहर बघितलं असेल, मुंबई शहर गेल्या 30 वर्षामध्ये फक्त 40% वाढलेलं आहे, जेव्हा पुणे 332% वाढलेलं आहे. त्यामुळे मुंबईचं इन्फ्रा आता एक मॅच्युअर लेवलला झालेलं आहे. पुण्याचंही तसंच होणार आहे. काही अवधीची आवश्यकता आहे. अशीच एक ना दुसरी पण सिच्युएशन आहे सर, की आपण कोट्यावधी रुपये खर्च करून BRT मार्ग बांधले खरं, पण ते बंद करावे लागले आपल्याला ट्रॅफिकमुळे. म्हणजे फॉर एक्झाम्पल नगर रोड असेल आणि तसंच दुसरीकडे बघायला गेलं तर मेट्रो किंवा फ्लायओव्हरचं जे काम चालू होतं त्याच्यामुळे दुसऱ्या रस्त्यांवरती जे येणारच आहे, म्हणजे तो लोड येत राहतो आणि मग परत ट्रॅफिक सुरुवात होते. मग इथे कुठेतरी ट्रॅफिक मॅनेजमेंटचं अपयश आहे असं म्हणता येईल? ती BRTच्या बाबतीत जर बघायचं असेल तर BRT ही आवश्यक होती. BRTचा मेन एम जो होता
पब्लिक ट्रान्सपोर्ट रिलायबल आणि वेगामध्ये तुम्हाला कसं एक ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाता येईल. आता काय झालं, अहिल्यानगर रस्त्यावरती मेट्रो झाली. सो आता BRTची आवश्यकता असली तरी मेट्रो आता चांगला एक त्याला पर्याय उपलब्ध असल्यामुळे त्या ठिकाणी मग त्यावेळेला तत्कालीन BRT ट्रॅक्स काढून त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती म्हणून आपण मेट्रोच्या काम झाल्यानंतर ते काढले गेले आणि वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आले. असंच आता सातारा रोडवरती सुद्धा होताना तुम्हाला दिसणार आहे की त्या ठिकाणी आता मेट्रोची जशी कामं सुरू होतील तसे हे BRT ट्रॅक त्या ठिकाणी काढावे लागणार आहेत, कारण तिथली मेट्रो ही अंडरग्राऊंड असणार आहे. सोलापूर रस्त्यावरती सुद्धा वाहतूक कोंडीमुळेच ही BRT त्या तत्कालीन त्यावेळेला काढण्यात आली. पण मला वाटतं BRTला आता रिप्लेस ही मेट्रो करते आणि मेट्रो पब्लिक ट्रान्सपोर्टचा एक चांगला साधन आहे. याच्याच विरोधात पिंपरी चिंचवडमध्ये BRT चांगली चालते, कारण तिथल्या रस्त्याचं जी विड्थ आहे, कारण BRT ऑपरेशनल होण्यासाठी किमान 45 मीटर रस्त्यांची आवश्यकता लागते, जी पुण्यामध्ये उपलब्ध नाही आहे. पुण्यामध्ये खूप कमी रस्ते आहेत ज्याच्यावरती 45 मीटर इतकी रुंदी अवेलेबल आहे. त्यामुळं BRTला आता पर्याय मेट्रोनी झाल्यामुळे मला वाटतं भविष्यामध्ये याचा विचार करायला हरकत नाही आहे अजूनसुद्धा, पण मेट्रोसुद्धा एक सक्षम पर्याय म्हणून उपलब्ध होते. सर, हजारो कोटींचं फ्लायओव्हर आणि टनेल्सचे प्लॅन्स बनत आहेत, पण सर तुम्हीच म्हणतायत की 150 ते 200 कोटींच्या लो कॉस्ट मेजरमुळे 6 महिन्यातच 50 ते 70% आराम मिळू शकतो. तर मग आपण हाय बजेटच्या मागे का पळतोय? नाही, जसा व्हॉल्यूम वाढेल ना तसं जे उपलब्ध आहे ते कमीच पडत जाणार आहे. तर त्याच्यामुळे भविष्याचं प्लॅनिंग तर आपल्याला करावंच लागणार आहे. त्यामुळं हाय बजेट आणि मोठे प्रोजेक्ट्स याची शहराला आवश्यकता आहे. लो कॉस्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये आपण काय करतो की उपलब्ध रस्त्यांची कॅपॅसिटी मॅक्झिमाइज कशी करता येईल. जसं मी सांगितलं ना की ब्रेमेन चौकातून RTO चौकापर्यंत तुम्ही सिग्नल फ्री आला तर त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी रस्त्यामध्ये सुधारणा आणि ट्रॅफिकचे जे डिलेज होते ते संपुष्टात आले आहे. त्या नेटवर्कमध्ये रस्ते चांगले केल्यामुळे त्याचा फायदा होताना आपल्याला दिसून येतो. तर हे कमी पैशामध्ये सुद्धा होणारे हे जे फायदे आहेत हे अधिक पुढे कसे नेता येईल यासाठी वाहतूक शाखा आणि महानगरपालिका प्रयत्न करते. काही ठिकाणी आवश्यकता लागली तर रस्ते वन वे जर केले त्याचाही फायदा खूप मोठ्या प्रमाणावरती होताना दिसतोय पुण्यामध्ये. मला आठवते 2009मध्ये जंगली महाराज आणि फर्ग्युसन कॉलेज रोड मीच वन वे केला होता. आता तुम्हाला त्या रस्त्यावरती वाहतूक कोंडी दिसत नाहीये. निव्वळ रस्ता वन वे केल्यामुळे 60% एक्स्ट्रा ट्रॅफिक त्याच्यामध्ये सामावून घेण्याची कॅपॅसिटी निर्माण केलेली आहे. त्यामुळे लो कॉस्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट टेक्निक्स बरोबर हाय कॉस्ट आणि फ्युचरिस्टिक डेव्हलपमेंट ह्या दोन्ही गरजेचं आहे. दोघांना एकत्र घेऊन जाण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. काय नाही, ह्या ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये जोपर्यंत मूळ आजारावरतीच आपण बघत नाही की जसं की आता अतिक्रमण तर आहेच रस्त्यांवरती आणि काही कारणांमुळे लोक गाड्या डिरेक्टली रस्त्यांवरती पार्क करतात, म्हणजे पार्किंगच्या ठिकाणी त्या पार्क केलेल्या नसतात. त्यामुळे अजून जास्त प्रॉब्लेम क्रिएट होतोय. मग अतिक्रमण किंवा ह्या अशा गोष्टी डिरेक्टली ट्रॅफिक जॅमशी कशा संबंधित आहेत? आपण म्हणताय ते अगदी बरोबर आहे. एखादी चुकीची गाडी लागली आणि त्या गाडीनं एक लेन बंद झाली तर एका तासाला 500 गाड्या त्या रस्त्यावरून कमी जातात. एखादं अतिक्रमण असेल, एखादा स्टॉल असेल, काही असेल, त्यामुळे आयदर फुटपाथ असेल किंवा रस्ता असेल, हा जर बाधित झाला तर तेवढी कॅरेज विड्थ त्या रस्त्याची कमी होते. त्यामुळे याच्यावरती कारवाई करणं एक आमची प्रायोरिटी आहे. आपण अलीकडे बघितलं असेल FC रोडवरती, JM रोडवरती, स्वारगेटमध्ये खूप कारवाई केलेल्या आहेत. पुढील 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये याच्यामध्ये सातत्यानं कारवाई केलेली आपल्याला दिसणार आहे. आणि मग पुण्यामध्ये साधारण 18 ठिकाणं आम्ही आयडेंटिफाय केली की ज्या 18 ठिकाणचं अतिक्रमण जर काढलं तर त्याचा मोठा इम्पॅक्ट हा ट्रॅफिकवरती होताना दिसून येणार आहे. याचाच साठी सध्या फुटपाथ क्लिअरन्सचं एक पथक आम्ही प्रायोगिक तत्वावरती आता शिवाजी रोड आणि बाजीराव रोड या 2 रस्त्यावरती आता सुरू केलेलं आहे.
ज्याच्यामध्ये पोलीस पण असतील, वाहतूक पोलीस पण असतील, महानगरपालिकेचा अतिक्रमणाचा स्टाफ पण असेल आणि अतिक्रमणाची गाडी पण असेल. याचे परिणाम कसे आहेत, त्याचा फायदा कसा होतोय, हे बघून याच्यामध्ये निर्णय घेण्यात येईल. आणि मग असं नाही आहे की हॉकर्सला काढणं ही प्रायोरिटी आहे. हे सुद्धा एक काही लोकांचं उपजीविकेचं साधन आहे. यांना रिलोकेट कुठं करता येईल का, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. ओपन स्पेसेस असतील किंवा असे रस्ते ज्याच्यावरती वाहतुकीचा तेवढा लोड नाही आहे, यासाठी आता आम्ही विचार करतोय. ही जी 18 ठिकाणं आहेत पुण्यातली महत्त्वाची, यामध्ये सुधारणा होताना आपल्याला दिसणार आहे आणि हीच महत्त्वाची ठिकाणं आहेत ज्याच्यामुळे वाहतुकीवरती त्याचा खूप मोठा परिणाम होतोय. तर अतिक्रमणांसोबत पुण्यातला एक सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पाऊस. पाऊस पडला की रस्त्यावर जागोजागी आपल्याला खड्डे दिसायला सुरुवात होतात आणि वाहतुकीचा स्पीड पण आपल्याला हळूहळू कमी होताना दिसतो. तर मग थोडं कुठेतरी ना यांना पोलिसांना जबाबदार धरायचं असतं की ट्रॅफिक मॅनेजमेंट होत नाही किंवा काही गोष्टी मॅनेज होत नाही त्यांच्याकडनं. तर मग रोड सरफेस प्लॅनिंगमध्ये ट्रॅफिक विभाग आणि महापालिका यांच्यात इंटरनल कोऑर्डिनेशन होतं का, की फक्त चर्चाच होतात नुसत्या? नाही, असं नाही आहे. ज्या वेळेला पाऊस पडतो ना, वॉटर लॉगिंग स्पॉट्सची माहिती ही आपण इमिजिएटली लोड करतो आणि महानगरपालिका त्याला रिॲक्ट करते. आपण बघितलं असेल, नुकत्याच काही दिवसापूर्वी पाऊस पडला होता आणि त्यावेळेला अनेक वॉटर लॉगिंगचे पॉईंट्स कमी होताना दिसले. म्हणजे पाऊस पडला तरी. त्यामुळे ही एक ऑनगोईंग प्रोसेस आहे, म्हणजे त्यामध्ये वॉटर लॉगिंग स्पॉट्स कमी करणे. या व्यतिरिक्त खड्डे जे आहेत ना, खड्ड्याच्या बाबतीत सुद्धा एक महानगरपालिकेचं ॲप आहे, रोड मित्र म्हणून. त्या ॲपचा वापर हा 80% जास्त पोलीस करतात. वाहतूक पोलीसच फोटो काढून पाठवतात. या व्यतिरिक्त आमचा एक ट्रॅफिक कोऑर्डिनेशनचा ग्रुप पण आहे, जो व्हॉट्सॲपवरती आहे आणि विविध सोशल मीडियावरती आमचे ग्रुप्स आहेत. यामध्ये आम्ही काय करतो की एखाद्या ठिकाणी वॉटर लिकेज सुरू झालं, म्हणजे वॉटर लिकेज सुरू झालं की आपण बघाल की पुढच्या 15 दिवसामध्ये ते पाणी तसंच वाहत राहिलं की तिथला रस्ता खराब होतो. आता कुठंही वॉटर लिकेज जर दिसलं तर त्याचा फर्स्ट रिस्पॉन्डर हा पोलीस आहे. मी पोलिसांना सांगितलं आहे की रस्त्याचा सरफेस चांगला असणं ही महानगरपालिकेची नाही आहे, पोलिसांची सुद्धा जबाबदारी आहे. आणि मग रस्त्यावरती खड्डा, कारण पहिल्यांदा त्याचा परिणाम जो आहे किंवा पहिल्यांदा तो बघणं वाहतूक पोलिसांकडूनच साहजिक आहे. तर तो बघणं, तो रिपोर्ट करणं, त्याला फॉलोअप करणं, ती गाडी आली की त्याच्यावरून सरफेस करणं, या गोष्टीकडे आता वाहतूक शाखा पर्सनली लक्ष देते. या व्यतिरिक्त आदर पुनावला फाउंडेशन आहे, ज्यांच्याकडून हे रस्ते प्लेन करण्यासाठी ते मदत करतात. सो जिथे टीम मिळत नाही तिथं आम्ही त्यांचाही वापर करतो. पुण्यामध्ये आता 15 वाहनं आहेत महानगरपालिकेची, ज्याच्यामध्ये हे मटेरियल रेडी आहे. खड्डा पडला की इमिजिएटली पोलीस त्यांना फोन करतात, इमिजिएटली ते जागेवर येतात आणि ते बुजवायचा प्रयत्न करतात. पावसाळ्यामध्ये एक अडचण सगळ्यात महत्त्वाची काय होती की पावसाळ्यामध्ये पाऊस असताना आपण खड्डे बुजवले तर त्याची क्वालिटी चांगली होत नाही. म्हणजे रस्त्याची कामं पावसाळ्यामध्ये थोडी अवघड होतात. त्यामुळे हे जे दिसतं की खड्डे पडलेत पण बुजवले गेलेले नाहीत, ही अडचण यामुळे आहे की मटेरियल अवेलेबल नाही आहेत असं नाही आहे, पण ते तेवढे टिकत नाहीत. तरीसुद्धा आमची आणि महानगरपालिकेची नुकतीच एक मीटिंग झालेली आहे, ज्याच्यामध्ये या इश्यूज संदर्भात चर्चा केलेली आहे, कोऑर्डिनेशन करण्यात आलेलं आहे. आणि मला पुणेकरांना अगदी आश्वासित करायचं की या वेळची पावसातली परिस्थिती मागच्या वर्षीपेक्षा निश्चित चांगली असेल. सर, या सगळ्यात अजून एक मोठा प्रश्न आहे ज्याच्यावर पुणेकरांचा भयंकर राग आहे. कारण VIP मुवमेंट्स जे आपण बघतो त्यामुळे सामान्य लोकांचे रस्ते बंद केले जातात, का तर VIP लोकांना एंट्री द्यायची असते. आणि त्यानंतर म्हणजे जे हेवी व्हेकल्स आहेत त्यांना नो एंट्रीच्या वेळेला सुद्धा ते शॉर्टकट म्हणून शहरात येतात आणि त्याचं उदाहरण आपण बघतोच आहे, नवले ब्रिज. तर ह्या सगळ्यावरती मग काय सोल्युशन द्याल तुम्ही? पहिलं तर आपण नवले ब्रिज संदर्भात जे बोलला ना ते चुकीचं आहे. नवले ब्रिजवरती वाहनांचं रेस्ट्रिक्शन फक्त सकाळी 2 तास आहे, इतर वेळेला नाही आहे. हा खरं तर शहराच्या बाहेरचा रस्ता, एक बायपास रस्ता. आता शहर त्याच्या पुढे गेल्यामुळे हा शहरामध्ये आला. तर काही रस्ते या वाहनांना उपलब्ध करून देणं गरजेचं आहे, कारण ही वाहनं हे आपल्यासाठीच आहेत. उद्या हे बंद केलं तर सप्लाय चेन डिस्टर्ब होणार आहे आणि त्याचा मोठा परिणाम होणार आहे. पण शहराचा मध्यवर्ती एक भाग आम्ही केलेला आहे, ज्याला रेड झोन म्हणतो, त्याच्यामध्ये या हेवी वाहनांना यायला परवानगी नाही आहे. आता VIP मुवमेंटच्या बद्दल
आपण बघितलं असेल की पंतप्रधान महोदयांनी, मुख्यमंत्री महोदयांनी हा विषय खूप सिरियसली घेतलेला आहे. आता आग्रह असा आहे की रस्ते बंद करू नये किंवा अगदी थोडक्यात पास करून द्यावं. पूर्वीचे कॉन्वॉयचे साईज जे होते त्याच्यामध्ये आता खूप सुधारणा झालेली आहे. आता खूप अगदी 4-4, 5-5 गाड्यांचे कॉन्वॉय आहेत. सिक्युरिटी संदर्भातली सर्व उपाययोजना आम्ही करतोच पोलीस म्हणून. पण कॉन्वॉयज कमी करण्यामध्ये CM साहेब असतील, DCM मॅडम असतील, DCM सर असतील, या सगळ्यांचा खूप आग्रह आहे. सर्व मंत्री महोदयांचे कॉन्वॉयज आता आपण छोटे केलेले आहेत. त्यामुळं नागरिकांना कसा कमीत कमी त्रास होईल या दृष्टिकोनातूनच वाहतुकीचं नियोजन आम्ही करताना दिसतोय. या मुवमेंट चालू असताना नागरिकांना कमी त्रासाबरोबरच ॲम्ब्युलन्स असतील, यांना कोणत्याही प्रकारे बाधा होऊ नये, त्यांची प्रायोरिटी त्याच्यापेक्षा पुढची आहे, असेच निर्देश पोलिसांना देण्यात आलेले आहेत. मला वाटतं ही जुनी अडचण असेल, आता अलीकडच्या काळामध्ये यामध्ये बदल झालेला आहे. जर एखादी ॲम्ब्युलन्स ट्रॅफिकमध्ये अडकली असेल तर त्यावेळेस आपल्याला खूप मोठी ह्युमन कॉस्ट द्यावी लागते, बिकॉज कोणाशी तरी जीवन मरणाचा प्रश्न असतो. तर मग आपल्याकडे असे काही प्लॅन्स आहेत का की स्मार्ट सिग्नल किंवा स्मार्ट कॉरिडॉर्स वगैरे? आपल्या ITMSमध्ये हे ॲटोमॅटिक फीचर म्हणून येणारच आहे की एखादी ॲम्ब्युलन्स निघाली आणि त्यांनी वाहतूक शाखेला सांगितलं, आम्ही त्याला दिलं की ॲटोमॅटिकली त्या गाडीला त्याच्या GPS सह त्याला पटपट सिग्नल मिळत जातील. या व्यतिरिक्त मी आत्ता यायला थोडा उशीर झाला, याचं एक कारण असं होतं की आम्ही एक ग्रीन कॉरिडॉर केला होता. एक वाघोली अहिल्यानगर साईडनं एक व्हेकलला पटकन ॲम्ब्युलन्सला जायचं होतं, तर हे ग्रीन कॉरिडॉरसुद्धा आम्ही बऱ्याच वेळेला करतो. या व्यतिरिक्त नागरिकांमध्ये सुद्धा आता खूप सुधारणा झालेली आहे की एखादी ॲम्ब्युलन्स मागे असेल तर लोक आता वाट देताना दिसतात. याच्या संदर्भात वाहतूक पोलिसांनी सुद्धा मोठी जनजागृती केलेली आहे. अनेक NGOज याच्यामध्ये सहभागी झाले होते, यांनी सुद्धा खूप जनजागृती केलेली आहे. या व्यतिरिक्त वाहतूक शाखेच्या सर्व पोलिसांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की ज्या वेळेला सिग्नलवरती ॲम्ब्युलन्स एखाद्या बाजूने येत असेल तर बाकीचे फ्लोज थांबून ही ॲम्ब्युलन्स पटकन काढून घ्यावी. यामध्ये खूप सुधारणा होताना दिसते मला. आणि आता पूर्वी एवढ्या अडचणी नाही राहत. तरीही या संदर्भात कुणालाही कधी मुवमेंट करायचं असेल तर ट्रॅफिक डिपार्टमेंटचा नंबर आपल्याकडे आहे, आपण त्यांना फोन करून सांगू शकता. आम्ही कुठल्याही इमर्जन्सी मुवमेंटला, कुठल्याही ॲम्ब्युलन्सला पटकन जायचं असेल तर वाट करून द्यायला तयार आहे. ही यंत्रणा पुण्यामध्ये ऑलरेडी उपलब्ध आहे. सध्या ही फिजिकली आम्ही करतो की आम्ही सगळ्यांना निरोप देतो, पण नंतर ॲटोमॅटिकसुद्धा हे सिग्नलच्या माध्यमातून होणार आहे. आता आपल्या चर्चेत एवढं तर कळलं की वाहनांची संख्या वाढतच चालली आहे पुण्यामध्ये आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट तर आहेच, पण तुम्ही जसं म्हणालात की 11%च लोक पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतात पुण्यात. तेच आपण सिंगापूरशी कम्पेअर करायला गेलं तर तिथे 67% पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर होतो आहे. मग असं का होतं आहे की कारण आपल्याकडे ऑप्शन्स तर अवेलेबल आहेत, पण तरीसुद्धा कमी वापर केला जातो आहे. मग पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये किंवा लास्ट माईलमध्ये कुठेतरी कमतरता आहे का आपल्याकडे? तुम्ही अगदी बरोबर म्हणला की पब्लिक ट्रान्सपोर्ट पुण्याचं वीक आहे. ते सक्षम करण्यासाठी शासन खूप सिरियस आहे. मेट्रो हा त्यातलाच एक भाग आहे. पण या व्यतिरिक्त पब्लिक ट्रान्सपोर्ट निव्वळ बस आणि मेट्रो एवढ्या पुढं मर्यादित नसून जो इंटरमिडिएट पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे याचाही विचार करायला पाहिजे. याचा विचार केला तर पुणे सेफली अराउंड 22-24% आसपास आहे पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये. परंतु पब्लिक ट्रान्सपोर्ट हा 60% वरती कसा घेऊन जाता येईल यासाठीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. मी जसं सांगितलं ना की 200 किलोमीटरच्या वरती ज्या वेळेला मेट्रोचं नेटवर्क जाईल ना त्यावेळेला हे प्रमाण खूप बदलताना आपल्याला दिसणार आहे. सध्या PMPMLमध्ये नवीन बसेस शासन घेतं आहे. या बसेसचा एफिशियन्सी आणि रूट एफिशियन्सी आणि याचं रूट रॅशनलायझेशन याचाही विचार केला जातो आहे. आता आपल्याकडे लाईव्ह ट्रॅफिक ओडीज उपलब्ध होत असल्यामुळे मेट्रोचं प्लॅनिंग आणि बसेसचं प्लॅनिंग यामध्ये लाईव्ह डेटाचा सुद्धा वापर आता होताना आपल्याला दिसणार आहे. म्हणजे लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी लोक कोणत्या भागातून स्टेशनपर्यंत येतात याचा अभ्यास केला गेलेला आहे. महामेट्रो याच्यामध्ये पुण्यामध्ये आमूलाग्र अशा पद्धतीचा बदल करताना आपल्याला दिसणार आहे. कारण पुण्यामध्ये जे महामेट्रो करते लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी जे काही त्यांनी टेक्नॉलॉजीचा ज्याच्यामध्ये वापर केलेला आहे, मला वाटतं ही नेक्स्ट लेवल आहे. प्रगत देशांमध्ये
जी वापरली जाते किंवा त्याच्यापेक्षा चांगल्या टेक्नॉलॉजीचा वापर आता पुण्यामध्ये होताना दिसणार आहे. आणि त्यामुळे मग लास्ट माईल कनेक्टिव्हिटी असेल, पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचं पर्सेंटेज असेल, यामध्ये सुधारणा होताना 1-2 वर्षामध्ये आपल्याला दिसेल असं मला वाटतं. सर, सिंगापूरबद्दल अजून एक गोष्ट ऐकली आहे की तिथे वाहतुकीवर खूप कडक नियम लावले जातात की जेणेकरून लोक गाड्या बाहेर काढणारच नाही. तर मग हे पुण्यात अप्लाय केलं तर राजकीय दृष्ट्या आणि तुमच्या दृष्ट्या हे शक्य आहे का? मला वाटतं यामध्ये एक पब्लिक विल करण्याची गरज आहे. आपण सिंगापूरचं जे उदाहरण घेतलं ना, ते अगदी योग्य आहे. सिंगापूरमध्ये 67% लोक पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतात. यामध्ये वॉकिंगसुद्धा आहे बरं का. तर ते करून तुम्ही प्रायव्हेटाईज ट्रान्सपोर्टचा वापर केला तर तो साधारण 20-22% आसपासच आहे. कारण सिंगापूरमध्ये फक्त 10 लाख वाहन आहेत. म्हणजे तुम्हाला एक नवीन वाहन खरेदी करायचं असेल तर तिथे तुम्हाला 10 लाखाच्या वरती घेता येत नाही. आणि तिथे सर्टिफिकेट ऑफ एंटायटलमेंट लागतं. म्हणजे तुम्हाला वाहन घ्यायचं आहे तर त्याची किंमत 20 लाख, परंतु सर्टिफिकेट ऑफ एंटायटलमेंट घ्यायचं आहे तर त्याची पुन्हा 20 लाख, म्हणजे 40 लाखाचं वाहन घ्यावं लागतं. आणि ते सर्टिफिकेट ऑफ एंटायटलमेंट हे त्याचं संख्या ठरलेली आहे, त्याच्यापेक्षा ती वाढत नाही. तर कुणीतरी देत असेल तरच ते तुम्हाला घेता येतं. नव्यानं ही लायसन्सेस दिली जात नाही. ते वाहनांची संख्या मर्यादित आहे. पण याच्याबरोबर शासनाने काय केलं आधी की पब्लिक ट्रान्सपोर्ट पहिला तिथला स्ट्रॉंग केला. त्यामुळे लोकांना आता एक पर्याय उपलब्ध झाला आहे. मला वाटतं पुणेसुद्धा किंवा भारतातील शहरंसुद्धा आता त्या दिशेनं जाताना दिसतात. आपल्याला आता प्रायव्हेटाईज ट्रान्सपोर्टवरती बंधन कसं आणता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपल्याकडे सर्टिफिकेट ऑफ एंटायटलमेंट करता येईल का? आपल्याकडे कंजेशन चार्जेस लावता येतील का? आपल्याकडे हाय ऑक्युपन्सी व्हेकल्सनं जात असाल तर तुम्हाला जाता येईल. लो ऑक्युपन्सी गेलं तर तुम्हाला कंजेशन चार्जेस द्यावा लागेल का? पार्किंगचे चार्जेस तुम्हाला कंपल्सरी टेलिस्कोपिक पद्धतीनं वाढणारे पार्किंग चार्जेस भरावे लागतील का? याचा विचार करण्याची वेळ आली असं मला वाटतं. वाहतूक मॅनेजमेंट प्रगत देशांनी ज्या पद्धतीने केलं याच्यामध्ये हे सगळे गोष्टीचा विचार करूनच वाहतूक मॅनेजमेंट केलेलं आहे. आत्तापर्यंत आपण नागरिकांना याचा त्रास होईल यामुळे विचार करत नव्हतो, परंतु मला वाटतं ही वेळ आलेली आहे. नागरिकांनी पब्लिक विल यामध्ये करणं गरजेचं आहे. याचं महत्त्व समजणं गरजेचं आहे. निव्वळ विरोध न करता आपण याचा वापर टप्प्याटप्प्याने तर करता येईल का, हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. कारण आता बघायला गेलं तर 1300 वाहनं रोज पुण्याच्या रस्त्यांवरती उतरत आहेत आणि हे खरंच खूप सिरियसली बघण्याची गोष्ट आहे. कारण मग पुढच्या 10-15 वर्षात अगदी आपला वेग चालण्या इतकाच होऊन जाईल. म्हणजे 14 किलोमीटर प्रति तास वगैरे असा काहीतरी बघितला जातोय. मग खरंच ह्याच्यावरती कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. याचे परिणामही बघा ना. तुमचा वेळ वाया जातो. हो. म्हणजे आपण म्हणतो की पुणेकरांचे साधारण एका आयुष्यामध्ये 2 वर्ष निव्वळ वाहतुकीमध्ये थांबण्यामध्ये जातात. त्याच्यामुळे पोल्युशन वाढतंय. जेवढी वाहनं वाढणार, अर्थात इलेक्ट्रिक जरी असले तरी त्याच्यातून सुद्धा एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन हे होणारच आहे. या व्यतिरिक्त वेळ वाया जातोय. इकॉनॉमिक कॉस्टसुद्धा त्याची आहे. या व्यतिरिक्त इन्फ्रास्ट्रक्चरवरती याचा एवढा प्रचंड लोड येतो, तीसुद्धा एक महत्त्वाची कॉस्ट आहे. या गोष्टी ज्या वेळेला होतील, जसं जसं पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढत जाईल, मला वाटतं एक याचा वापर करणं अनिवार्य आहे. पुढच्या 10-15 वर्षांनी कदाचित तुम्हाला हे जे सिंगापूरमध्ये वापरलं जात आहे ते पुण्यामध्ये सुद्धा वापरलेलं दिसेल. सर, आपण खूप चर्चा केली, डेटा पण पाहिला, पण पुणेकरांना कुठेतरी कृती हवी आता. कारण खूप जण आले ज्यांनी आश्वासनं दिली, खूप मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, पण शेवटी कुठेतरी त्यांना निराशाच मिळाली. तर अशी एक कोणती तरी गोष्ट तुम्ही सांगू शकता का जी वेळेत पूर्ण होईल आणि रस्त्यावर उतरल्यावर नंतर त्यांना त्यात बदल जाणवेल? नाही, अशा अनेक गोष्टी आता होताना दिसत आहेत. रिंग रोड काही वर्षामध्ये होणार आहे. मेट्रोचं नेटवर्क चांगलं होतंय, होणारच आहे. तुम्हाला जे कंजेशन करणारे मुख्य जे रस्ते आहेत त्याच्यावरती तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर बदल होताना दिसणार आहेत. TODची अंमलबजावणी ऑलरेडी सुरू झालेली आहे. TODचा वापर होताना दिसतोय. मला वाटतं दृश्य स्वरूपात खूप गोष्टी आहेत ज्या होताना दिसत आहेत. आता रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढताना दिसतंय, रोडचा सरफेस वाढताना दिसतोय,
ओव्हरऑल सिटीमधलं इल्युमिनेशन, लाईट्स याच्यामध्ये सुधारणा होताना दिसते. याचा वेग जरी कमी असला तरी आता विजिबल चेंजेस दिसत आहेत. मला वाटतं आश्वस्त राहावं पुणेकरांनी. सुधारणा होत आहेत, पॉझिटिव्हली होत आहेत, सायंटिफिकली होत आहेत, एक ट्रॅफिक इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून होत आहेत, मानसिकतेमध्ये बदल होतोय, इफिशियन्सीमध्ये बदल होतोय. आता खरं पॉडकास्टच्या शेवटाला आलोच आहोत, तर पुण्याची प्रतिनिधी म्हणून तुम्हाला एक गोष्ट विचारावीशी वाटते की अशा कोणत्या 3 कमिटमेंट्स तुम्ही आम्हाला देऊ शकाल? एक यावेळेला पावसाळ्यामध्ये हम्म. जो जॅमचं प्रमाण होतं ते कमी दिसणार आपल्याला. वाहतुकीच्या शिस्तीमध्ये सुधारणा होताना दिसेल. रस्त्यावरती जो ओव्हरऑल ट्रॅफिकचा ट्रॅव्हल स्पीड आहे तो इम्प्रूव्ह होताना दिसेल. या सगळ्या सुधारणा मी कितीही सांगितलं तरी तुम्ही रोज बघायला गेलं तर तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे परंतु त्या होत आहेत, सायंटिफिकली होत आहेत आणि या सायंटिफिकली आम्ही याच्यावर मॉनिटर करतो आहे. असं नाही आहे की आमच्या मनातले आकडे आहेत. जे आकडे दिसत आहेत ते टेक्नॉलॉजी माध्यमातून आणि त्यात पण इंडिपेंडंट, म्हणजे जसं टॉमटॉम असेल, गुगल असेल, मॅप माय इंडिया असेल, या प्लॅटफॉर्ममधून ह्या सुधारणा दिसत आहेत. अगदीच काय, अगदी छोटं उदाहरण तुम्हाला जर द्यायचं असेल तर सध्या आम्ही RTOला एक राईट टर्न बंद केला. तो राईट टर्न बंद केल्यानंतर त्या ठिकाणी वाहतुकीचा स्पीड कसा वाढत गेला हे सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे. याच्यामध्ये वाहतुकीचा स्पीड हा आमूलाग्र, म्हणजे जवळजवळ 4 किलोमीटर सरासरीने वाढलेला आहे आणि वाहतूक कोंडीचं प्रमाण त्या ठिकाणचं जवळजवळ निम्म्याने कमी आलेलं आहे. आता हे विथ स्टॅटिस्टिक्स आता आम्हाला दिसतंय, बिकॉज आम्ही पुण्याच्या रस्त्यांचा रोज एक्सरे काढतोय. म्हणजे पुण्याच्या रस्त्यांवरती किती वाहतूक कोंडी झाल्या, पुण्याच्या रस्त्यांचा प्रत्येक जो पॅच आहे त्याचा स्पीड काल काय होता, परवा दिवशी काय होता, आज काय आहे आणि उद्या जेव्हा बघू त्या दिवसाचा काय असणार आहे, याचे डेटाज आता आमच्याकडे लाईव्ह पद्धतीने ते मशीन जनरेटेड आहे. ह्याच्यामध्ये मॅन्युप्युलेशनला 0 स्कोप आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कसा सुधारणा होते हे आता आम्ही पाहतोय, प्रूव्ह करतोय आणि त्याच्यामध्ये काही चुकत असेल तर सुधारणा सुद्धा करतोय. नक्कीच. सर, एक शेवटाला एक आपण छोटंसं रॅपिड फायर घेऊयात अगदी क्विकमध्ये, की पुणे ट्रॅफिकचा सर्वात मोठा विलन तुम्हाला कोण वाटतो? बेशिस्त पार्किंग, पुण्याची मानसिकता की खराब रस्ते? मी तिघांनाही दोष नाही देणार. मला वाटतंय सगळ्यामध्ये सुधारणा होण्याची गरज आहे. या व्यतिरिक्त अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. संपूर्ण पुण्यातला सर्वात अवघड किंवा टफेस्ट ट्रॅफिक झोन कोणता? मला वाटतंय अर्थात मध्यवर्ती पुणे, हम्म. पेठ एरिया, फॉर ज्याच्यामध्ये शिवाजी रोड, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड हा परिसर आहे, तो वाहतुकीच्या दृष्टीने थोडा अवघड Toughest असाच आहे. पुणेकरांना सर्वात जास्त काय आवडतं? हेल्मेट न घालणं, रॉंग साईड ड्रायव्हिंग? पुन्हा मी म्हणेन की हे जे सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या 2-4% लोकांच्याच आहेत. त्यामुळे सर्व पुणेकरांना असं म्हणणं चुकीचं राहील. फक्त 2% लोक आहेत ज्याच्यावरती आता आमचं लक्ष आहे. पुणे पोलिसांना एक अधिकारी म्हणून तुम्हाला जास्त टेन्शन कशाचं येतं? पाऊस आल्यावरती जे ट्रॅफिक जाम होतं त्याचं, की VIP मुवमेंट्समध्ये ट्रॅफिक जाम होतं त्याचं? हे अर्थातच पावसामुळे, पाऊस जर जास्ती पडायला लागला तर टेन्शन येतं. कारण काय होतं की कितीही केलं तरी सर्व वॉटर लॉगिंग निघून जात नाही. आणि काय होतं की वाहतुकीचा स्पीड थोडा जरी कमी झाला ना तरी त्याचे परिणाम वाहतूक कोंडी 10 पटीनं वाढते. म्हणजे 1% जर वाहतुकीचा स्पीड कमी आला तरी 10% वाहतूक कोंडीचं प्रमाण वाढतं. तर त्यामुळे पावसामुळेच थोडंसं टेन्शन येतं. पाऊस आम्ही पाहतो की खूप वाढायला लागला आहे, तर मग आम्ही सगळ्यांना अलर्ट करा, संपर्क करा की आता फायर फायटिंगची वेळ आलेली आहे. बरोबर. नुकतंच सुरुवात झालेला AI कॅमेराज खरंच पोलिसांचं काम सोपं करणार आहेत की एरर्स काम वाढवणार आहेत? नाही, अजून AI कॅमेरा सुरू नाही झालेला आहे, पण ज्या वेळेला सुरू होईल मदतच करेल, पोलिसांनाही करेल, नागरिकांनाही करेल. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न असा, की एक असा ट्रॅफिक नियम जो प्रत्येक पुणेकरांनी उद्या सकाळी घरातून बाहेर पडताना स्वतःच्या फायद्यासाठी पाळलाच पाहिजे? अर्थात हेल्मेट. पुण्यामध्ये साधारण 180 लोक दरवर्षी मयत होतात, 2 व्हीलर्स पर्टिक्युलरली.
आणि याच्यापैकी जवळजवळ 178 जणांनी हेल्मेट घातलं नव्हतं. मला वाटतंय आपण आपली काळजी घेणं खूप गरजेचं आहे. या लोकांपैकी सगळ्यांनी हेल्मेट जर घातलं असतं तर कदाचित याच्यापैकी अनेक लोकांचा जीव गेला नसता. नक्कीच. सर थँक्यू सो मच. तुम्ही आज आम्हाला इतकी छान संधी दिलीत आणि आमच्या माध्यमातून पुणेकरांना त्यांची उत्तरं कुठेतरी मिळालीच असतील असं मला वाटतंय आणि त्यांनासुद्धा हे लक्षात येईल की तुम्ही आमची खूप छान पद्धतीने मदत करताय. खूप गोष्टींवरती विचार केले जात आहेत जे की कदाचित त्यांना माहिती नसतात की आपल्या मागे ह्या गोष्टींवरती सुद्धा सोल्युशन काढलं जातं आहे. पण ते आज त्यांना कळेल आणि मला वाटतं त्या माध्यमातून ते सुद्धा त्यांच्यात काहीतरी बदल घडवतील आणि आपला ह्या ट्रॅफिकवरती नक्कीच सोल्युशन निघेल आणि फ्री होईल सगळंच. नाही, माझी सर्व पुणेकरांना विनंती आहे की आपण सुद्धा या मोहिमेमध्ये वाहतूक पोलिसांना मदत कराल. आपल्या ज्या काही सूचना असतील, आपल्या ज्या काही सुधारणा संदर्भातल्या ज्या आपल्याला काही अपेक्षा असतील तर त्याच्यासाठी आमच्याशी संपर्क करा. या व्यतिरिक्त पुण्यामध्ये, कारण पुणे हे एक इंटेलेक्च्युअल लोकांचं शहर आहे. या ठिकाणी अनेक लोकं असे आहेत की जगभराचं ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये मदत करणारे लोक आहेत. अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, आर्किटेक्ट कॉलेजेस आहेत. या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही वाहतूक शाखेबरोबर या. या पुण्याच्या ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी आपण एकत्रित काम करू शकतो. आम्ही आमच्याकडून निश्चित आपल्याला प्रतिसाद देऊ, आपल्याबरोबर बसू, आपल्या सूचनांचा आदर राखू. परंतु आपण सगळ्यांनी यामध्ये वाहतूक शाखेबरोबर यावं असं आवाहन मी सगळ्यांना करतो. नक्कीच. थँक्यू सर. थँक्यू. तर पुणेकरांनो, आजचे प्रश्न हे थेट होते आणि प्रामाणिकही होते. आणि अजून काही प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आणि पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका.